फिर्यादीचे म्हणणे आहे की मयत लता ही आरोपीची पत्नी होती. घटनेच्या 6 वर्षापूर्वी त्याचा विवाह सोहळा पार पडला होता. आरोपीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. यावरून तिच्यावर अत्याचार झाला. तिला कोणाशीही बोलण्याची परवानगी नव्हती. जेव्हाही ती तिच्या पालकांच्या घरी गेली तेव्हा मृताने याबाबत तिच्या पालकांकडे तक्रार केली होती. मृताच्या पालकांनी तिला आशा दिली होती की आरोपी तिच्याशी एक दिवस चांगला वागेल आणि तिला लग्नाच्या घरी सामील होण्यासाठी सज्ज केले. 29 मार्च 2004 रोजी मयत व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती फिर्यादीकडून मिळाली. त्यानंतर त्यांना मृत व्यक्तीचे निधन झाल्याची माहिती देण्यात आली. तक्रारदार व इतरांनी मृताच्या विवाहाच्या घरी भेट दिली. मृताच्या मानेवर मणक्याचे निशाण असल्याचे निदर्शनास आले. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आणि प्रथम माहिती अहवाल थोडक्यात FIR 2004च्या गुन्हा क्रमांक 30 द्वारे कलम 498 आणि 306 नुसार पेण पोलीस स्टेशन, जिल्हा रायगड 29 मार्च 2004 रोजी आरोपीला अटक करण्यात आली. साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपपत्र दाखल करण्यात आले. 19 मे 2005च्या आदेशानुसार भारतीय दंड विधानाच्या कलम 498 आणि 306 अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले. फिर्यादी पक्षाने 7 साक्षीदार तपासले. साक्षीदारांचे पुरावे नोंदवल्यानंतर 11 सप्टेंबर 2008 रोजी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 313 अन्वये आरोपीचे बयान नोंदवले गेले व फिर्यादी तसेच बचाव पक्षाच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. 14 ऑक्टोबर 2008 रोजीच्या निकाल आणि आदेशाद्वारे ट्रायल कोर्टाने प्रतिवादीला भारतीय दंड संहिताच्या कलम 498 आणि 306 अंतर्गत सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त केले आहे. पुराव्यांचे अवलोकन करता ट्रायल कोर्टाने निष्कर्ष काढला की आरोपीच्या छळामुळे पीडितेने आत्महत्या केली हे सिद्ध झालेले नाही. आरोपीने मृतकावर प्राणघातक हल्ला केला, शिवीगाळ केली आणि तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचे वास्तव फिर्यादीत सिद्ध झालेले नाही. मृत व्यक्तीच्या मृत्यूचे कारण आणि मृत व्यक्तीला होणारा छळ यांचा काही संबंध नसून आरोपीने पीडितेचा छळ केला हे तथ्य फिर्यादीला सिद्ध करता आले नाही. त्यामुळे पुरावा कायद्याचे कलम 113 खटल्याला मदत करणार नाही. ट्रायल कोर्टाच्या अस्पष्ट निर्णयावरून असे दिसून येते की ट्रायल कोर्टाने साक्षीदारांच्या पुराव्यांचे कथन ऐकले आहे. पुराव्यातील तफावतीची न्यायालयाने दखल घेतली व निर्णयांमध्ये नमूद केलेल्या कायद्यांची नोंद घेतली आहे. साक्षीदार क्रमांक 1 यांच्या पुराव्यावरून असे दिसून येते की घटनेच्या 6 वर्षापूर्वी मृत आणि आरोपी यांच्यात विवाह झाला होता. पीडित तरुणी कोपरोली गावात आरोपीसोबत राहत होती. लग्नानंतर जवळपास 6 महिने तिला चांगले नांदविले गेले. त्यानंतर आरोपी तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत होता. पीडितेने
आरोपीच्या सांगण्यावरून तिच्या आई वडिलांना वाईट वागणूक दिल्याचा खुलासा केला होता. 3 मुले विवाहबाह्य आहेत. माहिती मिळताच तक्रारदाराने पीडितेच्या घरी जाऊन भेट दिली. फुलशप तिच्या मानेवर मारण्याच्या खुणा असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे आरोपीच्या उलट तपासणीत त्याने सांगितले की लग्नानंतर आरोपी त्याच्या आई वडिलांसोबत कोपरोली गावात जुन्या घरात राहत होते. आरोपींचे भाऊही त्याच घरात राहत होते. घटनेच्या सुमारे 2 वर्षांपूर्वी आरोपीच्या कुटुंबियांनी दुसरे घर बांधले होते. त्या अनुषंगाने पीडिता व आरोपी जुन्या घरात राहत होते आणि कुटुंबातील इतर सर्व सदस्य नवीन घरात राहू लागले. दुसऱ्या प्रसूतीवेळी मयत आरोपीच्या घरी होता. आत्महत्येची घटना घडेपर्यंत ती आरोपीसोबतच राहिली होती. तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जात असताना कोपरोली गावातील काही व्यक्तींनी त्यांना पोलीस ठाण्यात जाण्यापासून रोखले. त्यांनी त्याला या प्रकरणात तडजोड करण्याची विनंती केली. फुलशप आरोपी क्रमांक 1च्या भावाने त्याला धमकावले. फुलशप उलट तपासणीत मात्र त्याने कबूल केले की FIR मध्ये ही वस्तुस्थिती त्याने नमूद केलेली नाही. आरोपींकडून वाईट वागणूक मिळत असल्याची तक्रार त्यांनी तक्रारीत केली नाही. लग्नाच्या 6 महिन्यानंतर आरोपीने मुलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद नाही. त्यांच्या मुलीने त्यांच्याकडे वाईट वागणुकीची तक्रार नेमकी कोणत्या तारखेला आणि महिन्यात केली होती हे ते सांगू शकत नाहीत. आरोपीच्या सांगण्यावरून त्याची मुलगी वाईट वागणूक देत असल्याची तक्रार करत असतानाही त्याने पोलीस ठाण्यात तक्रार केली नाही. फुलशप त्यांनी कबूल केले की जेव्हाही त्यांच्या घरी लग्न किंवा इतर कोणताही समारंभ असेल तेव्हा त्याची मुलगी आरोपीसह त्यांच्या घरात जात असे. फुलशप 29 मार्च रोजी त्यांना फोन आला होता. 2004 मध्ये मृत व्यक्तीने घर सोडल्याची माहिती देणे त्याच्या तक्रारीत दिसून येत नाही. पीडित मुलगी झोपली आहे आणि तापामुळे तिचा मृत्यू झाल्याचे आरोपीने त्याला सांगितले होते असेही दिसून येत नाही. फुलशप गावकऱ्यांनी त्याला अडवले आणि प्रकरण मिटवायला भाग पाडले असे त्यांनी तक्रारीत म्हटले नाही आणि आरोपीच्या मोठ्या भावाने तक्रार दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली आहे.